मध्ये आलो गुंदवली म्हणून ती गुंदवली म्हणून तरुणांचं केंद्र होतं आणि त्या जेव्हा ती केंद्र होतं जोगेश्वरीचं त्यावेळेस मी तिकडे आलो होतो आणि तिकडे आल्यानंतर परिस्थिती माझी एकदम हेच होती की मी पेंटिंगच्या कामावरती जायचो आणि घरची परिस्थिती भाड्यानं खोली घेऊन मी त्या ठिकाणी राहिलो होतो त्या गुंदवलीमध्ये. पण पूर्वजन्मीचे पुण्यफळ आले देवावनी थोरपे सद्गुरू लाभले आणि सद्गुरूंचा सत्संग लाभला त्या ठिकाणी. म्हणजे मला वाचनाची वगैरे आवड होती, प्रवचनाची कीर्तनाची सगळ्याची आवड होती आणि त्या निमित्तानं मला तो स्टॉल त्या आपल्या ग्रंथदिंडीचा स्टॉल रेल्वे स्टेशनला दिसला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्या ठिकाणी मी ग्रंथ बघितले, ज्ञानेशांचा संदेश घेतला, नामाचा नंदादीप घेतला आणि वाचन करू लागलो मी त्याचं. कारण मला ती पुस्तकं कुठली तशी दिसलीच पुस्तकं की मी वाचन करायचो. मी हरिपाठसुद्धा अगोदर पाठ केलेला होता, दररोज एक करून आणि म्हणत बसायचो 1 तास घरी. आणि असं करता 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 ते गणेश कुदळे पण होते ना, ते येतात ना गणेश कुदळे, हां, ते मी हरिपाठ म्हणत होतो की माझ्या जोडीला ते हरिपाठ, म्हणजे आम्ही एकत्र पहिलं सुरुवातीला एकत्र राहत होतो तर तेही हरिपाठ म्हणू लागले. असे करता 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 मग आमच्या फॅमिली आम्ही मुंबईला आणल्या. त्यानंतर आम्ही भाड्याच्या खोलीमध्येच राहत होतो आणि जेवढे जमेल तेवढं शाखेमध्ये जाऊन कार्य करत होतो. आता परिस्थिती एकदम हलाखीचीच होती त्यावेळीची. मग त्यानंतर काय झालं, त्या गोंदवलीची सर्व तिकडची जी चाळ झोपडपट्टी होती ती सर्व तुटली आणि त्यानंतर मग मी भांडुपला राहायला गेलो. भांडुपला राहायला गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर आता तिकडे सुद्धा मी भाड्यानंच राहिलो. पण एक मनामध्ये विचार झाला की आपल्याला काहीतरी खोली वगैरे रूम वगैरे पाहिजे आपल्याला, असं म्हणा. पण विचार पैशात सर्व सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही ना. पण सद्गुरू काय म्हणतात, विचार तर धरा तुम्ही पहिला. जर विचारच तुम्ही जर धरला नाही तर तो आकाराला कसा येणार. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण एखादी रूम बघायची आणि असं करता 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 काही थोडेफार आमच्याकडे पैसे होते आणि एक रूम बघितली आणि म्हणलं आपल्याकडे पैसे तर एकदम थोडेच पैसे आहेत, आता ही रूम कशी काय घ्यायची. त्यावेळेस तर बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. बऱ्याच लोकांनी सहकार्य केल्यानंतर ती रूम आम्ही घेतली. पण म्हणलं आता हे पैसे फेडताच माझं, कारण पगार त्यावेळेस 5,000 रुपये फक्त कलरमध्ये होता. हे फेडताच मी म्हणलं 10 वर्ष जाणार असं मनामध्ये यायचं. माझी बायको घरकाम करायची तिकडेच बिल्डिंगमध्ये जाऊन आणि करता 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 काही 4 वर्ष गुंदवलीमध्ये कार्य केलं होतं. ते कार्याला जसं आपण एखादं रोप पाहतो ना, त्याला पानं फुलं फळं यायला सुरुवात होतात, तसं अचानकपणे काय व्हायला लागलं की मला काही पेंटिंग मी पॅम्पलेट बनवली आणि संपूर्ण तिकडची फ्लॅटमधून ह्याच्यामधून वाटली तर मला कामं यायला सुरुवात झाली डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं. त्यावेळेस एवढं काय हे नव्हतं, म्हणजे CCTV कॅमेरे वगैरे हे ते किंवा आत जाण्यास बंदी वगैरे एवढं काय नव्हतं. पण मी एक जीवनविधीचा आपण कसा प्रचार प्रसार करतो ते माझ्या डोक्यात आला. आपण पण म्हणलं पॅम्पलेट बनावी आणि लोकांना वाटावी. आणि माझी बायको सुद्धा घरकाम करायची. घरकाम करून की तिचा पण एक पगार यायचा 3-4 हजार माझं. असं करता करता मग ती कामं मिळू लागली. कामं मिळता काय झालं, माझ्यापेक्षा बायकोची पुण्य ही खूप जरा वरती यायला लागली. कारण की कशी सांगतो तुम्हाला की आम्ही जे ग्रंथाचे सेट आहेत ना, त्यावेळेस ज्ञानकुंभ म्हणून असे बनवले जायचे. मग ते खूप जेवढे आपल्या ओळखीची लोक असतील ना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवायचो, त्यांच्यापर्यंत सांगायचो. आता मला बोलण्याची सवय आहे त्यामुळे मी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी सांगायचो. आणि असं करता करता माझ्या बायकोनं सुद्धा प्रयत्न करायची ते ज्ञानकुंभ पोचवण्यासाठी. बऱ्याच घरांमधून जिथे जिथे कामाला जायचे तिकडे ते ज्ञानकुंभ पोचवायचे. पण असं करता करता तिला एक दिवस लहान मुलांचं मसाज करायचं काम मिळालं तिला आणि करता करता ती करू लागली लहान मुलांचं मसाज करता करता. मी तुमच्यातलंच एक सगळं तुम्हाला महिलांना कसं बघा तुम्ही बदलू शकता हे मी तुम्हाला सांगतो. आणि लहान मुलांचा मसाज करता करता एक बाई पुन्हा तिला म्हणाली की तू
मला पण मसाज करशील का? हां, तर मग आली करेन. आणि असं करता करता तिनं त्या महिलेला, लेडीजला तिनं मसाज केलं आणि त्या महिलेनं तिला 100 रुपये दिला. आता ती दिवसाला 30 रुपये कमवत होती, 100 रुपये तिला मिळाले त्यावेळेस. असं करता करता मग तिला आवडलं ते मसाज. तिचं मसाज आवडल्यानंतर तिनं अनेक महिलांना सांगितलं ही मसाज चांगलं करते. आणि असं करता करता तिचं सर्कल वाढायला सुरुवात केली. मग ती 100 रुपयाचं 200 रुपये, एका तासाला मसाजचे 200 रुपये घेऊ लागली. असं करता 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 बरंच मोठं, मग भांडूपमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये ते फटाफट ती जातो. कारण ती कामाच्या प्रती एवढी लववर्क होती, काम इतकी प्रामाणिकपणे करायची की ती लेडीज लोकांना, मोठमोठ्या लेडीज लोक सर्वांना ते आवडायला लागलं. आणि असं करता 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 तिचं 100चं मसाज 200, 200चं 300, 300चं 500, 500चं 700, 700चा 1000, 1000चा आता 1500. आता ह्या घडीला ती 1500 रुपयाचं एक मसाज करते. पण ह्या घडीला ती शिकली किती, तिचं शिक्षण किती आहे? फक्त 6वी. आणि दिवसाला 2-3 मसाज करते. आता हे कधीतरी शक्य झालं असतं का? तिनं स्वतः डेअरिंग सर्व केली. दिवसाला 4-5 हजार रुपये कमवू लागली. जी 30 रुपये कमवत होती ती. पण हे कधी घरी बसून होत नाही ना सगळ्या गोष्टी. जेव्हा आम्ही प्रयत्न करू तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि माझी प्रगती, पेंटिंगची कामं वाढत वाढत गेली. त्यामुळं माझंही पेंटिंगचं सर्कल. असं करता करता ते खोली जी आम्ही रूम घेतली होती ती 1 वर्षातच पैसे भेटले. त्यानंतर तिनं दुसरं महाप्याला एक खोली आम्ही बघितली नवी मुंबईला. ती पण अशीच 1-2 वर्षामध्ये तिचं पण हे भेटलं, ते पैसे भेटले. आणि तिनं मग रुनॉल गार्डन म्हणून डोंबिवलीला आता एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यामध्ये 2 BHKचा फ्लॅट बुक केला तिनं. रुनॉल गार्डनमध्ये मोठा प्रोजेक्ट चालू आहे. जर तुम्ही ऐकला नसेल तर त्या बघा याच्यावरती. त्याच्यामध्ये 2 BHKचा फ्लॅट, आणि तो आता आम्हाला डिसेंबरमध्ये मिळणार आहे. मग हे कधी होतं? जर तुम्ही लवकर आवडीनं, गोडीनं, प्रामाणिकपणे सद्गुरू कार्य केलं, बाकीचं पण आपलं काम केलं तर हे होणारच. त्याला पर्याय नाही. आता ती शिकली किती? 6वी आहे का नाही? 6वी शिकलेली. आज तिच्या सगळं त्या सगळ्या इन्कम टॅक्सच्या त्याच्या फाईल तिला काहीच वाचता येत नाही. पण त्या सगळ्या तिच्या व्यवस्थित सगळ्या आहेत, म्हणजे तयार आहेत. हे होतं कधी? तुम्ही करता तेव्हा होतं. केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे.